नर्मदे हर. नर्मदे. मी सौ साखरे. आमच्या नर्मदे हर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करते. आज आपल्याकडे रमेश ठाकूर देसाई आले आहेत आणि त्यांनी एक सोडून 2 नर्मदा परिक्रमा पायी केलेल्या आहेत. एक 2009 ते 2010 आणि दुसरी 2023 ते 2024 असा 2 पायी नर्मदा परिक्रमा केलेली आहे. त्याबद्दल ते आपल्याला त्यांचे अनुभव सांगणार आहेत. आपला थोडक्यात परिचय करून द्यावा. मी रमेश ठाकूर देसाई. आता सध्या मुक्काम माझा तळेगावला असतो. घरी मिसेस आहे माझी आणि मला 3 मुली आहेत. आणि मला चालायची हौस आहे. पहिला म्हणजे नोकरी करत असतानापासून मी महिन्याला सर्व्हिसला होतो मुंबईला. तेव्हापासून मला चालायची हौस होती. काल मी एकदा शिर्डीचे मित्रांबरोबर शिर्डीची परिक्रमा केली होती पायीवारी. तेव्हापासून थोडं थोडं मला चालायची हौस होती. चालता चालता मी कंटिन्यू चालू म्हणजे जवळजवळ 95 सालापासून 1995 सालापासून चालायची हौस होती. हे रिटायर झाल्यानंतर मग ते वाढत नेले. मग ते शेगावचा ग्रुप मला मिळाला. 2007 सालापासून शेगावचा ग्रुप मिळाला. शेगावला जायला लागलो. 2007 सालापासून शेगावची वारी चालू केली. शेगावची वारी केले. 2009 साली आम्हाला नसतपूरला तिकडे हनुमान हे त्यांच्या शनीचं ठिकाण आहे. तिथे म्हणाले काय आता एवढ्या वर्ष तुम्ही येताय शेगावला येताय नर्मदा परिक्रमा करून या तुम्ही. तो एक माणूस नर्मदा परिक्रमा करून आला होता. ठीक आहे. मग तो जोशी माझ्यावर चालणारे होते बदलापूरचे. त्याने आम्ही ठरवलं जाऊया आपण करूया प्रयत्न. आम्ही केलं. आम्ही काय ते जगन्नाथ कोंडेंची आम्ही पुस्तकं वाचली. त्यांचं 1-2 प्रवचन आम्ही अटेंड केलं. एकदा चिंचवडला आणि एकदा कुठे पुण्याला भरलं होतं ते अटेंड केलं. आम्ही म्हटलं जाऊया आपण. जोशी काय ते कारणामुळे ज्या घरच्या कौटुंबिक कारणामुळे ते आले नाही. म्हटलं मी आता माघार घेणार नाही. तिकीट वगैरे काढलेली होती. गेलो मी. आणि माझी एवढी परिक्रमा एवढी सुंदर झाली ना परिक्रमा. त्यावेळेला तर एकदम परिक्रमा एकदम डेंजरस परिक्रमा होती. बरोबर. 2009-10 साल एकदम म्हणजे असं एक तर उपाशी राहायचं किंवा कोणाच्या दारोदारी फिरून खायचं. नंतर नाही तर मग उपाशी राहायचे किंवा चणेदाणे खायचे. जे मिळेल ते बिस्किट वगैरे खाऊन. आता 2023 साली परिक्रमाला गेलो मी. आता एवढ्या सुविधा आहेत. भरपूर सुविधा आहेत. आता फक्त चालायचं घ्यायचे कष्ट घ्यायचे. ते कष्ट का आपण इकडे पण घेतो ना. शेगावच्या वारी पण घेतो. बरोबर. तेच परिक्रमा करण्याची. तुम्ही परिक्रमा दोन्ही परिक्रमा ओंकारेश्वरनच उचलल्या? ओंकारेश्वर. आपल्याला ते ओंकारेश्वर जवळ पडतं ना. हो बरोबर आहे. आपल्याला तसं लांब पडत नाही ओंकारेश्वर. महाराष्ट्राच्या लोकांना सगळं ओंकारेश्वर जवळ पडतं. धार्मिक ठिकाणे तिथून गुरुजी भटजी वगैरे संकल्प करावा लागेल. सगळं धार्मिक विधी तिथे व्यवस्थित होतात. ते गजानन महाराज मंदिर आहे तिथे मोठं. तिथे यांचे हे काय भक्त निवास भरपूर आहे. त्यामुळे तिथे राहण्याची सोय वगैरे होते. आणि आता गेल्या वर्षीपासून 2-3-4 वर्षापासून त्यांनी काय केलंय ते सर्टिफिकेट देतात आपल्याला. पहिलं काय करायला लागायचं इथून कोणाचं ते इन्स्पेक्टरचं किंवा कोणाचं तलाट्याचं किंवा गॅजेटेड ऑफिसरचं सर्टिफिकेट घेऊन जायला लागायचं. ते तिकडे जायचं ओंकारेश्वरला दाखवायचं आणि तिकडे तलाट्याचा स्टॅम्प मारून घ्यायचा आणि ते सर्टिफिकेट आपल्याजवळ ठेवायचं. आता गजानन महाराज मंदिरवाले स्वतःहून ते स्टे देतात. सर्टिफिकेट कम्प्युटर सर्टिफिकेट देतात आपल्याला. आपल्याला दुसरीकडे काय सोय करावी लागत नाही. आणि ते सर्टिफिकेट कंपल्सरी आपल्याला ठेवावं लागतं. साधारण तुमच्या दोन्ही परिक्रमेत तुम्हाला कसे कसे अनुभव आले? मुख्य म्हणजे ना तुम्ही 2009-10 केली ती तुम्ही टफ केली बरोबर. ती तुमची किती दिवसात पूर्ण झाली? ती 79 दिवसात मी केली. म्हणजे फास्ट केली एकदम. आणि तुम्हाला कोणी ओंकारेश्वरला भेटलं का अजून कोणी तुमच्या सोबत की एकट्याने पूर्ण परिक्रमा एकट्याने केली? पूर्ण नाही केली मी. मध्ये कोण ना कोण भेटतात. ते मला अकोल्याचे 2 जण भेटले होते. ते 3-4 दिवस तेच चालले माझ्याबरोबर. आता तिकडे एमपी वाले लोक 3-4 जण भेटले. पण एमपी वाले काय करतात चालत नाही जास्त. थोडा वेळ चालतात, थोडा वेळ ऑटोमध्ये बसतात, थोडा वेळ चालतात. ते भेटले. आता म्हणतात मला त्यावेळेस सगळेजण म्हणवते म्हणजे मला अनुभव आला, चांगला अनुभव आला. मैयाकडे तुम्ही मैयाच्या परिक्रमा करत असताना तुम्ही काय गोष्टी मागितल्या मनातली इच्छा व्यक्त केली तर मिळते. मी हीच व्यक्त केली की माझ्यावर कोणतं मला मिळवू दे म्हणून. आणि मी याला गेलो मी
मिठी तलायला गेलो हम्म. तर तिथे काय ते नदी ओलांडायची होती. हो. मिठी काय त्याचं नाव आता ते मिठी तलायला गेलो मी. हम्म. मिठी तलायला गेलो तिथे त्या MP वाल्या लोकांनी सांगितलं होतं पुण्याचे महाराष्ट्रीयन माणूस होते तिथे एक गोडबोले म्हणून होते. हा. तर गोडबोलेंना त्यांनी सांगितलंय आपके मुलुकवाले म्हणजे महाराष्ट्रातले कोणते एक मराठी माणूस चालणार आहे आम्हाला भेटला होता. हे फास्ट चालतात एकदम ते येतात ते एकटेच आहे बघा तुम्ही थांबणार असेल थांबा. ते पण एकटेच होते गोडबोले पण एकटेच होते. मग ते थांबले माझी वाट बघत कारण ते आदल्या दिवशी अगोदर निघून गेले होते. मिठी त्याला त्या आश्रमात थांबले होते राम मंदिर आश्रमात. मग मी गेलो आमची दोघांची भेट झाली आणि मग मिठी तला इथे परत ओंकारेश्वर हा आम्ही दोघांनी एकत्र प्रवास केला. चिंचवडला राहतात. आमच्या दोघांचे एकदम व्यवस्थित झालंय. आम्ही एका जातीचे एका ह्याच्यातले सगळं व्यवस्थित झालं. आमची परिक्रमा छान झाली. सूर जुळले तुमचे दोघांचे दोघांचे त्यामुळे जुळले. शेवटपर्यंत तुम्ही एकमेकांना साथ आणि दिली. त्याच्यात 3-4 जण ते होते बरोबर ते दोघं तिघं कंटाळले मागे राहिले एक जण सोडून गेला. मग ते गोडबोले पण एकटेच होते ते कंटाळले होते ते विचार करत होते कोणते मला मिळालं पाहिजे पार्टनर कोणते मिळालं पाहिजे. आम्ही एकमेकाला मिळालो आमची परिक्रमा व्यवस्थित झाली. तुम्ही परिक्रमेच्या कालावधीमध्ये तुमचे काय काय अनुभव आले तुम्ही आधी मुख्य म्हणजे तुम्ही तयारी कशी केलीत एकदम असं शेगाव झालं त्याच भांडवलावर तुम्ही सुरू केली का? तेच मी मगाशी म्हणालो ना जगन्नाथ कुंटेंची आम्ही पुस्तकं घेतली. बरोबर आताही माझ्याकडे जगन्नाथ कुंटेंची जवळ 5 ते 6 बरोबर त्याच्यातली आहेत पुस्तक आहेत. त्यांची 2 वेळा प्रवचन ऐकले आम्ही. अच्छा. आणि जस्ट चिपळूणकर एक म्हणून जाऊन आले होते डोंबिवलीचे शेगावच्या वारीला चालतात ते. हो का? त्यांना आम्ही विचारलं तेव्हा काय हरकत नाही जा. आणि खरोखर तिकडे एकट्यानं चालायला कसलीही भीती नाही. होतं काय भीती कसली होते ते त्या शुलपाणी जंगलातून जायला ते लुटालूट करतात ती थोडीशी भीती. आता ती पण भीती राहिली अजिबात भीती राहिली ना ती पण. 9 साली ती भीती होती पण 9 साली तिथे आता आश्रम झालेले तिकडे काय काय संतांनी तिकडे आश्रम चालू केलेले. ते जेवण वगैरे देतात ते भीती नाही. एखादा माणूस आपल्या बरोबर पाठवून देतात ते तुम्हाला काय द्यायचं असलं तर चहा पाणी द्या त्याला ते माणूस पाठवतात त्याच्यावर. त्यांनी माणूस पाठवला ना त्यांच्या इथला तो माणूस असतो भिल्ल तो असतो भिल्ल त्यामुळे तो बरोबर असला की ते आपल्याला हात लावत नाही आपल्याला काय करत नाही. आता ते म्हणतात की इथे ज्या व्यवस्थित आपण अवस्थेत जन्माला येतो त्या अवस्थेत आपल्याला करतात ते. म्हणजे त्यातल्या थोडक्यात असे त्याची आख्यायिका मी पुस्तक वाचली त्याची थोडक्यात आख्यायिका अशी तुमचा अहंकार काढून घेतात. तुम्ही जन्माला येता तेव्हा तुमच्याकडे अहंकार कसलाही नसतो काही तुमच्याकडे नसतो. जेव्हा जाता तुम्ही तेव्हा तो अहंकार नसतो त्या अवस्थेत तुम्हाला नेतात असं आहे. आम्हाला तसं काय लुटालुटीचा काय प्रश्न आला नाही. म्हणजे 2009 साली पण नाही आला आणि 23-24 मध्ये बोललो ना ते 2-3 आश्रम त्यांनी काढलेत तिथे. त्यांनी मग आम्हाला माणूस दिला होता एक माणूस 2009 ला पण दिला होता. अच्छा. त्यांनी 23 साली तर प्रश्न झाला. 23 साली तर आम्ही एका जंगलातून सुरपाणे जंगलातून जात असताना एक ठिकाण होतं राहायचं आम्हाला 5:30-6 वाजले होते जंगल होतं. राहायला विचारलं आम्ही किती ह्याला भिल्लालाच विचारलं आम्ही अभी आवाज 6 किलोमीटर जाना पडेगा. बापरे म्हटलं 6 किलोमीटर म्हटलं जंगलातून अजून 6 वाजले होते जवळ. म्हटलं विचारलं आजूबाजूला कुठेची मग त्यांनी बोलता बोलता हे आम्हाला मकान आहे. अरे आम्हाला मकान आहे म्हणजे आम्ही विचार केला हा भिल्ल आहे आपल्याला भिल्लाची पहिल्यापासून भीती आहे. पण आता त्यांनी आपण स्वतःहून सांगितलं आम्ही विचार केला विचार करूया ना राहूया आपण. आम्ही राहिलो आम्ही 2 जण होतो. आम्ही राहिलो तिकडे. त्यांनी घरात अवस्था बिकट होती घाणेरडी अवस्था होती सगळी होती. आम्हाला त्यांनी जेवायला वगैरे भरपूर दिलं. म्हणजे जे लोक भिल्ल लोक लुटालूट करत होते मारलूट करत होते त्या लोकांनी आम्हाला जेवायला दिलं. अवस्था एवढी बिकट होती त्यांना खायला प्यायला काही नव्हतं पण त्यांनी आम्हाला झाडलं लगेच आम्ही थांबतोय म्हटलं घर झाडून बिडून काढलं शेणाचं घर होतं. झाडून वगैरे काढलं जेवायची सोय केली भाकऱ्या वगैरे दिल्या उसळ भाकऱ्या दिल्या आम्हाला व्यवस्थित आमची चांगली सोय केली त्यांनी आमची. तुम्हाला परिक्रमेच्या कालावधीमध्ये पूर्ण कुठल्या साधू संतांचा सत्संग वगैरे काही मिळाला का? तुम्हाला काही सेवा करावी लागली का? कारण 9-10 साली म्हणजे तसं आश्रम व्यवस्था कमी असतील. हो कोणाच्या घरी घरी असे राहत होतो आम्ही. सदावर्त वगैरे घेऊन करावले. सदावतचे 2 प्रकार होते. एक तया सदावर्त म्हणायचे बनाय भोजन. बनाय भोजन
नाही तर मग तुम्ही बनवून खा. हो. तुम्ही बनवून घ्यायचं असेल तर चुली पेटवायच्या, चुली पेटवल्या लाकडं गोळा करायची, चुली लावायच्या, चुली पेटवायच्या, कधी भांडी त्यांची घ्यायची, त्याला माती लावायची, माती लावायला ती काळी होऊ नये भांडी म्हणून. हो, हो. पण देतात काय, डाळ एक तूर डाळ देतात आणि हे देतात काय, तांदूळ किंवा पीठ तुम्हाला काय हवं ते. अच्छा. तुम्हाला डाळ बनवायची, खिचडी बनवायची असेल तर तांदूळ देतात, तुम्हाला रोट्या बनवायच्या असेल तर तर पीठ पीठ देतात, बाकी काही देत नाही. ते 2 प्रकारचे सदावत. आता हे सदावत पद्धत गेली. आता सदावत कुठे राहिलं नाही. तुम्हाला गेलं की तुम्हाला विचारायला लावायला सांगतात, गाद्या वगैरे टाकलेल्या असतात आणि तुम्हाला जेवण तयार असतं. त्यांची वेळ झाली की आपण जायचं, जेवायला बसायचं. पोटभर जेवण असतं. आपण घरी जेवतो तसं तिथे जेवायला व्यवस्थित असतं. म्हणजे फक्त परिक्रमा म्हणजे हा. फक्त चालायचं आणि नामस्मरण चालायचं, बस करायचं. चालायचं एवढंच. नामस्मरण करत चालायचं, चालायचं बस. आता मग तुम्हाला त्याच्यामध्ये काही विशेष नाही, आता ही परिक्रमा केली, मला फार आवडली. माऊली ती 2009 परिक्रमा. ला. हा. हा. त्यावेळेला आपण जे व्यक्त करतो ना, ते बऱ्याच गोष्टी असं वाटतं आपण चाललोय तर खरोखर परिक्रमा करतो. व्यवस्थित होती ती. आता परिक्रमाचं तिथे स्वरूप झालंय ना एकदम, म्हणजे काय त्याला म्हणतात, व्यापारीकरण झालेलं आहे. बाजारी स्वरूप झालेलं आहे. 30-40 लोक एकत्र चालतात. नंतर ऍक्च्युली परिक्रमाचा रूल असा आहे, सूर्योदय झाल्यापासून सूर्यास्तापर्यंत चालायचंय. बरोबर. लोक आता काय करतात, इकडनं लोक सांगून येतात मी महिन्यात येतो, 1.5 महिना येतो, स्पर्धा लागल्यासारखी झालेली. ते 3-3:30 असं उठून 30-40 जण पाठीवर सॅक मारतात, चालायला सुरुवात करतात. आंघोळ नाही, नामस्मरण नाही. ऍक्च्युली आंघोळ करायची, नवरा मैयाची पूजा करायची, तसं आरती करायची आणि मग तुम्ही पाठीवर बोजा टाकून निघायचे आश्रमातून. आता असं होत नाही. आता जो तो पळायच्या मागे लागलेला आहे, पळतोय. मॅरेथॉन. मॅरेथॉन जागा, बरोबर आहे. तर पळापळ झाली. विशेष असे काही अनुभव आले का? अनुभव पहिल्या वारीला भरपूर आले, पहिल्या परिक्रमाला भरपूर केले. आम्ही एका सुरुवात केली, 5-6 दिवस झाले होते. मी बोललो तुम्हाला मागे, मी एकटाच होतो. मला आमच्या घरी आम्हाला थोडंच दही ताकाची सवय आहे. त्याच्यामुळे आमचं जेवण होत. तुमचं मला माहित नाही, माझं बोलतो. तिथे गेला मी कंटाळलोय. नुसतं आमटी भात खिचडी खाऊन कंटाळलो होतो मी. कुठेतरी दही ताक काय ते मिळावं अशी इच्छा होती. सकाळी 10-10:30च्या सुमाराला आम्ही एका ठिकाणी चाललो होतो. थोडंसं जंगल होतं, जास्त जंगल नाही, आजूबाजूला वस्ती नाही तिकडे काही. एक माणूस डोक्याला फेटा बांधलेला होता आणि एक पिंप एवढं शिलचं पिंप घेऊन बसला होता. त्याला म्हटलं काय आहे? म्हटलं दही आहे. दही म्हटलं, मी लगेच उडी मारली. बघितलं दही, एकदम तळाला दही आहे एकदम. त्याला म्हटलं कितना पैसा? बोललं 20 रुपये. म्हटलं 20 रुपये मेरे पास नहीं, और इतना सा दही के लिए 20 रुपये नहीं देगा. तर मी पुढे जायला लागलो, तर त्याने मला हाक मारली. मला 10 रुपये देगा. भाई ठीक आहे बोलला. माझ्या कमंडोलू होतं, कमंडोलू म्हटलं पाणी ओतलं मी, ते दही त्याने ओतलं. दही 10 रुपये दिल्याला मी दही लगेच तिथे गटागटा प्यालो, भरपूर जेवढं पिता आलं तेवढं प्यालो मी. आणि मग त्याला 10 रुपये दिले. त्याने 10 रुपये असे घेतले आणि असं ओवाळून मला 10 रुपये मला परत दिले. आणि मी पुढे चालायला लागलो. बघितलं तर इकडे कोण आहे, जंगल आहे. ह्या जंगलात तिथे दही कोण घेऊन बसले? खरंच हे दही निव्वळ माझ्यासाठी दही होतं. मी व्यक्त केलं होते. आणि तिथून मला एक अनुभव यायला लागले की आपण त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे आम्हाला एका जाताना एक वैद्य म्हणून आमचे होते, त्यांनी गाडीतून परिक्रमा केली दोघांना, नवरा बायकोने. कळालं तुम्ही कोणी असं अचानक कोणी माणूस भेटला तर तुम्ही विचार करा, पाय पडा लगेच तुम्ही. बरोबर. आम्ही बसमधून परिक्रमा करत असताना आमच्या सगळ्यांनी विचार केला होता काहीतरी गोडधोड खायला मिळावा. बरेच दिवस गोडधोड काही मिळालं नाही. एका ठिकाणी आम्ही जेवायला थांबलो असताना तिथे 2 कॅन भरून श्रीखंड आणून दिले एका व्यक्तीने. आम्हाला माहितच नाही कोणी आणून दिलं, कोणी आणून दिला, विचार चाललाय. कोणतेही माणसं येऊन कॅन दही देऊन श्रीखंड देऊन गेले. म्हणून त्यांनी सांगितलं, आम्हाला अनुभव आला, आमचं दुर्लक्ष आलं, आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आम्हाला नंतर एवढी रुकरू लागून गेली की आपण किती पाप केलं. आपण इकडे आलो नवरा परिक्रमाला, एवढ्या चांगल्या हे झालं आणि आपण ते काय दुर्लक्ष केलं. ते म्हणाले असं करू नका. म्हणून त्या दहीवाल्याला बघायला गेलो, तो कोण नाही. दुसरा एक अनुभव असा होता की दुपारी 12-12:30 वाजले होते.
भूक लागली होती पोटात. ते असं चाललो होतो रोडने, तर रोडने चाललो होतं ते एका खाटल्यावरती एक माणूस रोट्या घेऊन बसला होता एवढा जेवायला, आणि गरम गरम डाळ तडका होता, एकदम वाफा येत होता एकदम. मी मनात म्हटलं की असं खायला मिळालं पाहिजे आपल्याला. खायला तो गोडबोलेला बोललो, गोडबोले म्हटलं बघा जेवतोय किती मस्त जेवतोय, आपल्याला अजून थांबायची कुठे जागा मिळत नाही, आपल्या जेवणाचं काय आहे बघू म्हणाले. मी जरा पुढे 15-20 मिनिटं चाललो असेल, एक मंदिर बंद करून एक ते हे काय ते म्हणतात ते, गुरुजी चालले होते, रोडवरती आले होते. त्याने आम्हाला नमस्कार केला. काय प्रबंध आपका, भोजन का रुकने का प्रबंध का है? हमारा कुछ प्रबंध नहीं है, हमारा रुकने का कुछ नहीं, हम भूक लगी का मिलेगा मालूम नाही. तो लगेच गेला, त्याने मंदिराचा बाहेरचा हॉल उघडला, आम्हाला हॉलमध्ये बसायला दिलं, आणि त्याची शेजारी तिकडे घर होतं. घरात त्याने राहिलं, हे दोनों हे आहे परिक्रमावासी आहे, उनको खाने का प्रबंध कर देना. त्याने येलं आम्हाला बाहेर बसायला सांगितलं, त्या माऊलीने सांगितलं तुम्ही बसा, आम्ही बनवून देतो, तुम्हाला भोजन बना के देत आहे. आम्ही बसलो. आम्ही विचार करा आश्चर्यचकित आम्ही झालो, जे तो माणूस खात होता तेच जेवण आमच्या दारात पानात आमच्या समोर आलं, लोकांच्या पानावर आलं आमच्या. आम्ही व्यवस्थित हात मारला, त्याच्यात जेवलो व्यवस्थित, आणि त्याने हात उघडून दिला होता. त्याने राहिला हात विकणार, जितना टाइम रुकता है रुकने का है उतना टाइम रुको, जाते समय उनको बाजू में बोल देना, वो बंद करेंगे. आम्ही जेवलो, ते 2:30-3 वाजेपर्यंत बसलो आम्ही, आणि आम्ही तिथून निघून गेलो. असे अनुभव, बरेच अनुभव आहे. म्हणजे थोडी जरी सूक्ष्म इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण झाली तरी सुद्धा ती तिथल्या त्या व्यवस्थित होते. त्या म्हणजे त्या परिक्रमाच्या एरियामध्ये तुम्ही ज्या व्यक्त करताना आपल्याला त्याच व्यक्त हव्या असतात ना. रस्ता चुकला, नर्मदे मैया, आता इथे एखादा रस्ता आपल्याला जायचा असेल, तुरीची मोठमोठी शेती असते, केळीची पानं असतात, आपल्याला जायचंय पुढे, नर्मदा मैया केलं, एखाद्या माणसाला विचारलं ना, हे पगदंडी म्हणजे पाऊल वाटेन तुम्ही जा, पगदंडीने जा. तर पगदंडी म्हणजे पुढे एखादा रस्ता गेला, इकडे रस्ता गेला, नक्की पगदंडी कुठली पकडायची, मग ते नर्मदा मैया करायचं, नर्मदे हर मग कोणतरी येतं. एकदा आम्ही असं करत असताना एक मुलगी आली आम्हाला, बाबाजी कहाँ जा रहे आपको, यहाँ नहीं जाना है, आपका रास्ता अलग है, चलो मैं लेके जाते हूँ आपको. आता त्या आम्ही हा विचार केला की एवढ्याशा शेतीमध्ये, एवढ्या याच्यामध्ये, तुरीच्या याच्यामध्ये मुलगी कोण आहे आपल्या रस्ता दाखवायला आलेली, आम्ही अपेक्षाही केली नव्हती. पण हेच त्यावेळेला प्रत्येक वेळेला हेच झालं की आम्ही प्रत्येक वेळेला तीच चुकीची गोष्ट केली की आम्ही त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केलं, आमच्या त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष झालं. आता ती मुलगी तिथे कोण आली, ती आपल्याला दाखवायला आली रस्ता, आम्ही रस्ता चुकलो होतो, की आम्हाला जवळ 15-20 मिनिटं रस्ता मागे घेऊन गेली आम्हाला, आणि आम्हाला रस्त्याला लावले तिने, मी घेऊन गेली ती आम्हाला. आम्ही हा परत विचार केला ना, आमच्या लक्षात नाही आलं की आपण तिचे पाय पकडायला पाहिजे, आपण पाय धरायला पाहिजे, तिची बुद्धी आपली भ्रमित करते, म्हणजे ते करून घेत नाही आपल्याकडनं. असं होतं की आपल्याकडनं करून घेत नाही. हो ना, बरोबर आहे. अजून काही तुमच्या आठवणी आहेत का शूलपाणीच्या किंवा लक्कडकोट जंगलाच्या, किंवा तुम्ही हे तटपरिवर्तन करता समुद्रातून तेव्हा काही वेगळे अनुभव? त्याला शिडाच्या बोटी होत्या. ह्या मोटर बोटी नव्हत्या, आता मोठ्या बोटी झालेल्या आहे. आता 80-100 लोक एकत्र पाठवतात. त्याला 30-35 जणांची कॅपॅसिटी असायची. 35च्या वेळी एखाद दोन जास्त वाढवायची सुद्धा. आणि त्यावेळेला आख्यायिका होती बरीच, वादळात बऱ्याचशा बोटी होऊन गेलेल्या आहेत, बुडलेल्या आहेत. कारण काय शिडाच्या बोटी वादळ वगैरे आलं 5 तास आम्ही रात्रीचं बसून होतो. आता तास 1.5 तास लागतो. त्यावेळेला 5 तास आम्ही रात्रीची आम्हाला बोट मिळाली 10:30-11 वाजता. तिकडे भरती ओटीवरती चालतं ना सगळं. भरती आल्यावर आम्हाला त्याने सोडली, बस सोडली, बोट सोडली आमची. तिकडे आम्ही सगळ्या 6-6:30ला आम्ही उतरलो बोटीतून. एवढ्या वेळ जवळ 5-6 तास बोटीचा प्रवास, सगळं उघडा, थंडीचे दिवस, आणि नोव्हेंबरमध्येच असतं ना परिक्रमा, थंडीचे दिवस. आणि हा विचार पलीकडे जाऊ की ना आपण, पाठीमागे बोजा लावलेला आहे, पडलो बुडलो तर काय, कोण विचारणार. आपण बरेच जण म्हणतात या वादळात बोटी गेलेल्या आहे तिकडे, असं झालेलं आहे. पण कोणाच्या लक्षातही येत नाही, कारण जाणारी माणसं कुठे जातात, गेली ती गेली. त्यांचा काय कुठं मागे काय बायोडेटा नसतो काही, इथे यातला ऍड्रेस लिहून ठेवलाय, काय केलाय, असं काही नसतं. पण आम्ही गेलो, आमचं झालं, व्यवस्थित झालं,
मी आजपर्यंत इथे तुमच्याकडे मुलाखत द्यायला आलेलो आहे. आणि मग हे शूलपाणीच्या जंगलातल्या काही आठवणी आहेत का? शूलपाणी जंगलात नाही आता काही तशा आठवणी काहीच आल्या ना आम्हाला. बोललो ना काहीच. त्याला त्यांनी आम्हाला 2 ठिकाणी माणूस दिला होता. अच्छा. हा. त्यांनी माणूस दिला होता. 2 ठिकाणी आम्ही जंगलातून गेलो. 2 ठिकाणी सांगितलं भीती वाटत असेल, आपको अगर जाना है, डर लग रहा है तो उनको मैं उनको आदमी को भेज जाओ, उनको चाय पानी देना है का दो, नहीं वो मांगेगा नहीं आपको, इतना दो अच्छा. इतना दो. आम्हाला त्यांचा माणूस बरोबर असला ना की काही करत नव्हते म्हणजे त्यावेळेला. आता तशी काही गरजही लागत नाही. परिक्रमा ठेवताना खरं पैसे वगैरे ठेवायचं नसतं. तुम्ही काय नसतं. व्यवस्था केली होती? पहिल्या वेळेला आमच्याकडे नव्हते पैसे, खरं सांगतो. आणि आम्हाला पैसे भरपूर मिळाले तिकडे. अच्छा. हा. कार मधून उतरलो ना की कार मधून उतरले की माणसं पाय पडायचे, उतरायचे, पाय पडायचे. काय ना काय ते द्यायचे, खायला प्यायला द्यायचे, पैसे द्यायचे, घ्या खाऊ. कुठे खायला उभं राहिलं, नाश्त्याला आपण गेलो, आपण नाश्ता करत असताना कोणती बाजूला पैसे देऊन निघून जातो. पैशाची गरजच नाही. कुठे घरी राहिलो, कोणाच्या घरी राहिलो तर आम्ही ब्राह्मण म्हणून काय आलं, आम्हाला ब्राह्मण भोजन म्हणून दक्षिणा वगैरे द्यायची. ब्राह्मण भोजनाची दक्षिणा वगैरे द्यायची. तर किती वेळा काय होतं, आम्ही रस्त्याने एकदा चाललो होतो, एक दूधवाला आला, असा चालला होता दूधवाला, आणि ऐशी गाडी घातली. आम्ही याला बोललो क्या भाई साहब दिखता नहीं क्या, अरे दिखता इसलिए तो रुका ना मैं आपके पास. का आलं दूध. म्हटलं दूध का कैसा लगा, अरे का पानी निकाल दो, का कमांडोले का पानी फेक दो, पानी तो कहीं भी मिलेगा आपको. आणि आम्हाला एवढं भरपूर दूध होतलं कमांडोलोमध्ये. आणि कमांडोलोमध्ये दूध घेऊन जाताना आता आम्हाला थंड दूध प्यायचे, एक कच्चं दूध प्यायची सवय नव्हती आम्हाला. म्हटलं काय करायचं, बघू कोण तापायला मिळतं का बघू वगैरे, आणि तापून वगैरे पिऊ मग दूध. मागून एक भैया आला, खारी टोटवाला भैया आला. त्याने आम्हाला भैया टोट खारी का हवं ते घ्या म्हणाला. आम्ही घेतलं. म्हणजे असे देणारे माणसं भरपूर त्याला मिळत. आता एकही जण देणारं कोण मिळत नाही. आता फक्त देतात चहा बिस्किट भरपूर मिळतं. अगदी जिकडे तिकडे चहा बिस्किट तुम्हाला देतात. बाकी असं कोण चाललंय, कारण त्यांना सगळ्यांना माहिती आश्रम भरपूर झालेले आहेत, खायला प्यायला रेलचेल असते यांची, त्यामुळे असं कोण देत नाही. असं आता काय राहिलेलं नाही तसं काही. पण त्याला खरोखर ती 9-10 सालची परिक्रमा केली ना, सुंदर परिक्रमा, आठवणीत राहण्यासारखी परिक्रमा होती. परिक्रमा करताना तुम्हाला असं कुठे असुरक्षित वाटलं का? नाही, ते शूलपाणी ऐकून होतं आम्हाला, शूलपाण्यात आपल्याला त्रास होईल. आम्ही मोबाईल वगैरे आम्ही खाली राजघाट आहे, राजघाटमध्ये आम्हाला तिथे जमा करून ठेवले होते आम्ही. त्यांनी इथे मोबाईल इथे जमा करा तुम्ही, राजघाटच्या समोरच तिकडे त्यांचा दुसरा तट आहे येतांचा. त्यांनी सांगितलं तुम्ही इकडे आलात की काहीतरी असं इकडे माणसं जाय सतत चाललेले असतात. त्यांनी आम्हाला चिठी दिली होती, ती चिठी द्या तिकडे. तिकडनं चिठी आली की आम्ही तुम्हाला तुमच्या वस्तू आम्ही परत देऊ. म्हटलं गायब झालं, आम्हाला ही वस्तूच गायब, चिठ्ठीच आमची गायब झाली. काय कारणामुळे चिठी गेली, हरवली, पडली. तो बोला हो तो बाद में देखेगा, अभी तो लेके जाओ. म्हणजे आम्ही तिथे आमचा मोबाईल ठेवून दिला होता. मोबाईल तर काय लागत नाही ना घरी, घरची एक तर रेंज मिळायची नाही आम्हाला, घरी फोन करायला 8-8, 10-10 दिवस आम्हाला रेंज मिळायची नाही, लाईट नाही. त्याला MP मध्ये लाईटचा एवढा प्रॉब्लेम असायचा ना, 10 दिवस 12 दिवस रात्रीची लाईट, 10-12 दिवस दिवसाची लाईट. मोबाईल चार्ज व्हायचे नाही, बोलण्याचा संबंधच येत नव्हता कोणाशी. घरी कोणाशी बोलायचं आणि मोबाईल चालू नाही, तर आम्ही मोबाईल ठेवून तिकडे गेलो होतो. किंवा अशी परिक्रमेमध्ये अशी कुठली क्षण आले का की आता बास, आता आपण नाही परिक्रमा करू शकत, आपण परत जाऊया? असं नाही. आता शेगावच्या वारीला वाटतं कधीतरी, पण तिकडे नाही वाटत. शेगावचे 1-2 टप्पे मोठे, 42 किलोमीटरचा टप्पा आहे तो. म्हणजे कंटाळा येतो त्यांनी, आता बस झाला, आता आपलं वय झालं, आता आपल्या हसं करून घेण्यापेक्षा, गाडीत बसायला लागण्यापेक्षा आपण आपलं रिटायर व्हावं. पण तिकडे शेगावच्या परिक्रमामध्ये असं कधीही वाटलं नाही. परिक्रमा शेवटी इंडिव्हिज्युअल आहे ना. तुम्ही बाबा तुम्हाला आज वाटलं 10 किलोमीटर चाला, 10 किलोमीटर चाला. एकदा वाटलं आज फ्रेश आहे आपण 25 किलोमीटर चाला, 25 किलोमीटर चाललंय. एवढं चाललंच पाहिजे असं काही नाही, बंधन नाही. किती चांगले आश्रम पण आम्हाला असे मिळाले की राहा इकडे, रुको इधर 2 दिन आराम करो.
कपडा बिपडा धुवो जरा, म्हणजे साफसफाई हम्म. करा, कपडे धुवा, हम्म. आराम करा 2 दिवस. हम्म. आम्ही त्याचा गैरफायदा नाही म्हणता येणार, कारण ते सांगत होते आम्हाला थांबा म्हणून. आम्ही काय थांबलो, आम्ही एक एक दिवस थांबलो, आम्ही तेवढं निघून गेलो पुढे. असं म्हणलं आहेत ना तिथे लोक. कोणत्या गूढ व्यक्ती वगैरे भेटल्या असं नाही? नाही, मी सियाराम बाबांचं तर दर्शन नक्कीच घेतलं असेल 2009-10 मध्ये तर. अच्छा. सियाराम बाबांचं. हो, सियाराम बाबा आता 23 सालीवर हो भेटले तेच ना. ना, बरोबर 23 साली आता गेल्या वर्षी वाढले हो ते. बरोबर बरोबर. सियाराम बाबांचं गेल्या दोन्ही वर्षी पण वेळा घेतलं. दोन्ही वेळा गेल्या तुम्हाला वर्षी अगदी जवळून पाय बी धरून वगैरे तर प्रत्येक जण गेलं की सियाराम बाबांचं करा. दर्शन. तूप देतात, ते पाव किलो तूप देतात, हम्म. पाव किलो अर्धा किलो साखर देतात, तिचा पुडा येतात. नर्मदा मैयाची पूजा करतो ना, ते त्याचीच. दिवा लावायला आणि नैवेद्याला असं देतात ते. अजूनही देतात ते. हो. आता काय, आता वारल्या ते काय माहित नाही काय आलं ते. गेल्या वर्षी वारले ते. हो, बरोबर. छान आहे, नर्मदा परिक्रमा सुंदर आहे. आणि 9 सालची तर मला फार भावली एकदम. 23-24 मध्ये काही विशेष वाटलं नाही? मी तुम्हाला सांगितलं 23-24 साली म्हणजे शेगावच्या वारीला चाललो तसं चाललोय. हा. फक्त चालायचंय तुम्हाला. अच्छा. या आश्रमात नाही मिळाली जागा, पुढच्या आश्रमात 2 किलोमीटर 3 किलोमीटर वरती आश्रम ठेवलेले आहेत. अच्छा. गव्हर्नमेंट मला वाटतं ते लोक सांगतात गव्हर्नमेंट देतात त्यांना पैसे, आणि अन्न वगैरे सगळं गव्हर्नमेंट देतात. प्रत्येक बऱ्याच आश्रमामध्ये वरती पंखे लावलेले आहेत, खाली गाद्या घातलेल्या आहेत. गरम पाणी नाही मिळत, थंड पाणी असं, पण पाणी वगैरे व्यवस्थित आहे. म्हणजे शेगावच्या वारीसारखं आहे. आता जी वारी आम्ही शेगाव परिक्रमा केली ते आजही वारी शेगाव चांगले आहे. त्यांच्या त्या रस्ता चाललाय, म्हणजे एमपीच्या गव्हर्नमेंटचं चाललंय असं की संपूर्ण रस्ता बनवायचा परिक्रमामध्ये. पण बऱ्याच लोकांना सांगायला असं करू नका, मग परिक्रमा असेल तर कष्ट काय राहिले. हो, आणि नैसर्गिकता नष्ट होते ना. रस्ते बनवून दिले ते शेवटी काय राहिलं मग. बरोबर आहे. आता ह्या सगळ्या परिक्रमा तुम्ही केल्यात, शेगावलाही नेहमी जाता, तर तुम्हाला तुमच्या स्वभावात काही बदल जाणवतो का? आता परिक्रमा केल्यावर वाटायला लागलं, त्या चौघात मिसळल्यावर जरा वाटायला लागलं की आपला स्वभाव कसा आहे का, थोडा रागीट आहे तो आपण थोडा बदलावा. बाकी काय व्यसन तर कुठली नाही त्याची. जरा थोडा स्वभाव आहे, फरक पडतो. पण ते शेवटी स्वभाव हा नैसर्गिक स्वभाव आहे, नॅचरल पहिल्यापासून लहानपणापासून जो स्वभाव आहे तर सगळ्याच्या सगळ्या तेवढा एकदम चेंज होत नाही. पण बराचसा आता घरचे लोक म्हणतात, म्हणून मी म्हणतो बराचसा स्वभाव बदलला एकदम चांगला. म्हणजे तसं होता, जास्त नव्हता, पण थोडा पहिल्यापेक्षा एकदम कमी झालेला आहे स्वभाव. कारण तिथे 4 लोकांमध्ये गेलं तर फायदा आहे ना. त्या लोकांमध्ये राहून आपल्याला कित्येक ठिकाणी आपली कराची जी सवय लागलेली असते ती 4 लोकांमध्ये नाही चालत. तिथे ते त्यांच्याकडे नम्रपणाने आहे, त्यांचंही ऐकून घ्यावं लागतं, ऍडजस्टमेंट करायला लागते. म्हणजे थोडं स्वभावात फरक होतोच. आता ही परिक्रमा केल्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दल काय फलित काय द्यायचं परिक्रमेचं, असं काय असं वाटतं तुम्हाला सारांश? असं संपूर्ण आपण परिक्रमा केली, 2 परिक्रमा केली, 1 सोडून 2. फलित तर कशाबद्दल फलित पाहिजे तुम्हाला? फलित म्हणजे त्याचं सार काय? संपूर्ण परिक्रमेमध्ये आपण जे हिंडलो फिरलो, सगळी संस्कृती बघितली. त्या परिक्रमामध्ये ज्या आता पहिले 79 दिवसात केली आणि आता 96-97 म्हणजे 101 दिवसात केली. त्या एरियातला आपल्याला समजायला लागतं ना. आता 9 साली केली, भयंकर दरिद्र अवस्थेत केली परिक्रमा, आणि एवढ्या दरिद्र अवस्थेत सुद्धा ते आपल्याला कशी मदत देतात. एका आम्ही ठिकाणी घरासमोर आम्ही उभे राहिलो, तर आम्हाला त्यांनी सांगितलं, मागायला गेलो आम्ही, मी आणि गोडबले. त्याने बाईने बघितलं, 2 मुलं होती, नाक बी पाहत होतं घाणेरावर. त्याने हे केलं, जेवायला काय आहे का विचारलं, तर तिने आम्हाला काय बोलले नाही, बसा म्हणून सांगितलं. बाहेर अंगण होतं, बाहेर बसलो आम्ही. ती बाहेर गेली, कडेवा मुलाला घेऊन गेली आणि तिकडनं ते डाळ घेऊन आली, आणि आम्हाला पिठलं भात तिने बनवून दिलं. म्हणजे ही श्रद्धा आहे. याच्यावर आपण विचार करतो की आपल्या घरी कोण आलं तर आपण असं कोणाला पाठवू नये. कोण कुठल्या रूपात येतं वेळेवर, दुपारच्या वेळा जेवायला, कधी सकाळी येतो, दुपारी येतो, काय ना काय ते नाही खाणं पिणं मिळालं, तिथे 2 पैसे हातावर टेकवले,
हे आपल्याला विचार येतो की आपल्याला कोणी ते केलेलं आहे, आपल्यासाठी कोणी ते केलेलं आहे बरोबर. घरात काही नसताना. हम्म. आणि हे महत्वाचं त्यावेळेस चालायचं. हम्म. बऱ्याच ठिकाणी असे अनुभव आले आम्हाला की खायला त्यांना काही नाहीये. हो. आता मी 23 साली बोललो ना, त्या भिल्लाने आम्हाला ते त्याच्या घरात शूलपाणी जंगलामध्ये आम्हाला थांबायला सांगितलं. जवळजवळ शेजारच्या घरातले आणि त्याची घरातली 8 ते 10 मुलं होती. आगडी उघडी नागडी मुलं होती. एवढी 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 मुलं. आणि घरात काही नव्हतं, पण त्यांनी कुठून त्या भाकऱ्या वगैरे दिल्या बनवून. एका रोळीमध्ये एवढ्या भाकऱ्या, 5-7-8 भाकऱ्या आणि एवढी उसळ वगैरे बनवून दिली आम्हाला. आम्ही किती अर्धी अर्धी एक एक भाकरी, पण आम्हाला दोघांत आम्हाला 1-1.5 भाकरी केली. एवढ्या जाड्या एवढ्या मोठ्या मोठ्या भाकरी होत्या. म्हणजे त्यांच्या उपायशी पाठवत नाही, उपायशी ठेवत नाही ते. त्यांना खायला प्यायला असो वा नसो, हे आपण धडा घेतला पाहिजे ना त्यांच्याकडनं. बरोबर. शिकलं पाहिजे ना काहीतरी. हो. खरं फायदा आहे ना. तर इथे येऊन काय फायदा मग? तिथे ते लोक उपायशी राहून आपल्याला देतात हो. आणि आपण सदन असून सुद्धा आपण काय करू काही करू शकत नाही शकत नाही. बरोबर. कोणाडे. ही जाणीव तिथे प्रकर्षाने होते. आणि सगळ्यांच्या पायानं वगैरे फोड वगैरे येतात काही जणांना. नाही, मला ना आलेले कधी. नाही ना? आणि परिक्रमाला नाही येत फोड वगैरे काही. खूप जण सांगतात पण. नाही, परिक्रमाला नाही. आता काय माहितीये का, मी आता तुम्हाला बोललो होतो, तुम्ही चालण्याचं तुम्हाला किती चालायचं हे तुम्ही ठरवू शकता ना. हो. काय झालं तर बरोबर. थांबलो आपण, थांबलो. हम्म. हे फोड येतात म्हणतात ना, ते काही जण अनवाणी चालतात तिकडे. अच्छा. हो. माझ्याबरोबर ते अकोल्यावाले भेटले होते ना 2 जण. हम्म. ते गायकवाड म्हणून होता, त्याच्या पायात तो अनवाणी चालू होता. हम्म. हे पायाला एवढे लागलं होतं, ठेचा वगैरे लागून लागून एवढं झालं होतं याला. त्याला आम्ही बोललो स्लीपर तरी वापर तू. नाव नाही करताना त्यांनी स्लीपर वापरायला सुरुवात केली. तर स्लीपर लागली त्याला. नवीन स्लीपर घेतली ती लागली भरपूर. त्यामुळे त्याचे पाय असे रक्ताबंबाळच होते त्याचे पाय. असं ते हैदराबाद चालण्यामुळे इकडे शेगावच्या वारीला फोड येतात बरेचसे. कारण भरपूर चालायचं असतं, पायात बूट चप्पल असतात तरी सुद्धा फोड येतात उष्णतेने. शेगावच्या ह्याला परिक्रमाला मला ते आलेलं नाही. आणि कोण कोणाला थांबले, कुठे आश्रमात कोण थांबले, तू कोणाच्या पायाला फोड आलेत वगैरे, तसं मला काय जाणवलं नाही. म्हणजे शारीरिक व्याधी तुम्हाला कुठल्याही झाली नाही, कुठलाही त्रास झाला काही नाही नाही. थोडक्यात. काही नाही. अलगच नर्मदेनी परिक्रमा. 9 सालची परिक्रमा तर एकदम सुंदर झाली माझी. एकदम कोण बरोबर नसताना एकदम सुंदर परिक्रमा झाली. काही अभ्यास नाही, काही सोयी नाही केलेल्या, काही व्यवस्थित झाली परिक्रमा एकदम. कारण आपल्याला कसं चालण्याची जरी तुम्हाला सवय होती तरी पाठीवर एवढं ओझं घेऊन चालायचं. ओझं म्हणजे किती 7-8 किलोचं ओझं असतं. हो. फक्त एक धोतर घेतलं होतं मोठं मी. ते धोतर घेतल्यामध्ये धोतरचं एक पान असं ओढ आहे, एक पान. ते 2 दिवस वापरले की ते आतल्या बाजूला टाकायचं, उलट्या बाजून करायचं. असं करून 10-12 दिवस ते आरामात धोतर चालतं व्यवस्थित. मग एखाद्या ठिकाणी कुठे थांबायला मिळालं, चांगले असेल, आजूबाजूला पाणी असेल, तिकडे ते धुवून टाकायचं एकदम चांगलं. धोतर वाळायला असं पसरून टाकलं की वाळायला वेळ लागत नाही ना. आणि तिकडे बंडी, हे पातळ बंडी असते याची, ती बंडी वापरायची. पण थंडीचे दिवस असते ना, सुरुवातीला तर थंडी असते. थंडीला काय दुसरं सोय नाही काही. थंडीला चालायला काय, थंडीला काहीच नसतं. झोपायला असं मग ते कांबळे वगैरे घालतात ते आश्रमवाले वगैरे. अंगावरती घोंगडी वगैरे, आपण कांबळा घोंगडी म्हणतात, कांबळे म्हणतात कोणी, ते घालतात. तर आम्हाला त्रास व्हायचा, पण काय जास्त सामान ठेवू शकत नाही ना. बरोबर आहे. खांद्यावरती सामान ठेवलं तर एवढं बोजा घेऊन फिरायचंय. सगळीकडे थंडी असते अशाला भाग नाही. काही ठिकाणी थंडी नसते सुद्धा. आणखीन काही तुम्हाला तुमचे अनुभव सांगायचे का? का इथे आपण थांबायचे? आता अनुभव भरपूर असतात हो, पण ते काय आठवते तसे तसे सांगत जा ना. आता माझे प्रश्न तर बऱ्यापैकी संपलेत. कारण आता दरवेळेला सगळ्यांना काही परिक्रमेचे नियम आता हे सगळ्या लोकांना सगळं पाठ झालेलं आहे. त्यामुळे त्याच्यात काही नाविन्य नाही. आता परिक्रमा काय राहिलं नाही कोणाचं. नाविन्य नाही. नाविन्य फक्त एवढंच असतं की तुमची निष्ठा आणि तुमची श्रद्धा याच्यावर तुमचे अनुभव अवलंबून असतात. तर त्याबद्दल तुम्ही तुमचे कसे अनुभव आले? नर्मदा परिक्रमाला गेल्यावर तुम्हाला तुमची निष्ठा पाहिलेच नर्मदेवरती. बरोबर. तुम्हाला की नाही, मी एकदा चाललो, मला एकदा रात्री स्वप्न पडलं होतं. गोडबोलेला बोललो, स्वप्नात सांगितलं, स्वप्नात गोडबोलेला बोललो, गोडबोले मगर बघ, मगर दिसते बघ. गोडबोले म्हणाल कुठे मगर दिसते, मला नाही दिसत मगर. मी अशी घेतली, वाळू खडेसारखे असे घेतले आणि असे केलं मी, फेकली आणि म्हटलं हे बाई बघा इथे मगर आहे.
मगर वगैरे ते म्हणाल मला काय दिसत नाही, तुम्हाला दिसत असेल मला नाही दिसत. हम्म. तुम्हाला राहिलं आपण तुम्हाला कसली दरात पडणार नाही, हम्म. म्हणजे कसली हा, आर्थिक होय. परिस्थिती तुम्हाला कसली दरात पडणार नाही. गोडबोले सकाळी सांगितलं मी. आणि त्याच दिवशी आम्हाला आमच्याकडे खिशात काहीही पैसे नव्हते. आमच्या हम्म. दोघंही कपल्लक होतो. हम्म. आमचे बडोदा भोपाळला एक नातेवाईक होते. हम्म. ते भोपाळला नातेवाईक होते, त्यांना आम्ही फोन करून कळवलं होतं. हम्म. भोपाळ तिथून जवळ होतं. हम्म. ते म्हणाले जमलं तर येतो मी, भेटायला येतो तुम्हाला मी. हम्म. मग काय घेऊन येऊ का? म्हटलं काय घेऊन असाल तर पैसे घेऊन या, हम्म. बाकी काय घेऊन येऊ नका. पैसे असेल तर पैसे घेऊन या तुम्ही, आम्हाला पैशाची गरज आहे. हम्म. पण ते आम्हाला हे करण्यापेक्षा आम्हाला सकाळी एवढे पैसे मिळत गेले ना, हम्म. त्यांनी सांगितलं ददात पडणार नाही, म्हटल्यावर ददात खरोखर पडली ना आम्हाला. आणि आम्हाला त्यांच्याकडे पैसे मागायची वेळ आली नाही, अर्थात तेही आले नाही. त्यांना पुढे ते ऑफिसच्या कामासाठी ते म्हणाले द्यावं लागलं मला, हम्म. मलाही काय येता येत नाही. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. हम्म. आमची इथे सोय झालेली, व्यवस्थित हम्म. सोय झालेली, हम्म. काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे हम्म. असे बारीक सारीक किस्से असे असे येतात. आता हे काय सांगायला गेलं ना कुणाला, हम्म. तर काही जण विश्वास ठेवतात असं काही नाही. हम्म. बरेच जण ते आपले खिल्ले उडवल्यासारखे करतात, एकदम हम्म. असतात. आपण इथे गेलो ना, तुम्ही गेलात, तुम्ही एखादी गोष्ट वस्तू मागितली, तुम्हाला पेरू खायची इच्छा आली, फळं खायची इच्छा आली, ती समोर बाग दिसते, बागेतला तो माणूस म्हणतो जितना चाहिए उतना लेके जाओ. पण आपल्याला किती घेणार? एखाद 2 पेरू घेणार किंवा एखादा पपई घेणार, थोडंच घेणार ना आपण. तिकडे ती इच्छा व्यक्त होते, त्या खायची इच्छा असते. तिकडे काय मिळत नाही खायला. हा. त्यामुळे त्या इच्छा पूर्ण होतात ना. खाण्यापिण्याची इच्छा शक्यतो असतात, त्या रस्ता दाखवण्याची इच्छा असते, त्या असतात. हे 3.5 शक्तिपीठ केलेली, 11 मारुती केलेले आम्ही, चालत हे चालत सगळे. हे जे सगळं केलं तर आम्ही सगळं चालतच केलेलं. नंतर काशी ते रामेश्वर आम्ही चालत केलंय. अरे वा. 2700 किलोमीटर अंतर येते. हो. 2700 किलोमीटर आम्ही चालत केलेलं आहे. त्यामुळे घरच्या लोकांनी कधी चालायला जाऊ नको याला विरोध कधी केला नाही. फक्त आता ते याला जाऊ नका म्हणतात, परिक्रमाला जाऊ नका म्हणतात. परिक्रमा लांब पडते. आपल्या 75 आता कव्हर केलं, 75 प्लस आहे मी आता म्हणतात आता बंद करा, तुम्ही जाता ना इकडे शेगावच्या वारीला जाता, बंद झालं. थोडा आनंद लुटा तुम्ही. 18-20 दिवसाचा आनंद लुटला जातो. हे मस्त असतं, त्यांना माहिती. आम्ही मस्त मजेत जातो. आम्ही सकाळचा चालण्याचा ग्रुप वेगळा, दुपारचा चालण्याचा ग्रुप वेगळा, संध्याकाळी चालण्याचा ग्रुप वेगळा. मस्त असं नाश्ता बिष्टा सगळं व्यवस्थित असतं. थोडं आम्ही आता तुम्ही म्हणतात तर तेवढं तुम्ही एन्जॉय करा. 3-4 महिने आता बाहेर कुठे जाऊ नका. नाही आम्हाला ती पण घरी गोंदवल्याची वारी कशी करता? पुण्याहून करतो. अच्छा. आता तुम्ही पुण्यात स्थायिक झालात का? नाही, मी आहे तळेगावलाच आहे. मुंबईचे लोक गोंदवलेला इथे पुण्याला येतात. अच्छा. पुण्याला इथे जे एका मित्राचं घर आहे पुण्याला, इथे डेक्कनला कर्वे रोडला कुठे घर आहे. ते कर्वे रोडला ते 8-10 लोक येऊन राहतात ते रात्री. पण इथे आपलं ते सातारा रोडला ते महाराज आहे ना, काय त्यांचं नाव, शंकर महाराज. हा, शंकर महाराज मठ. शंकर महाराज मठात तिथे आम्ही जमतो. मग माझी मुलगी इथे बिबीवाडीला मुलगी राहते. बिबीवाडीला मुलीकडे मी आदल्या वर्षी येतो. ते मला आणून सोडतात शंकर महाराज मठात. तिथं आम्ही चालतो. 5 दिवसाची यायची गोंदवली वारी. हो का? 5 दिवस. 175 किलोमीटर आहे पुण्यापासून. 5 दिवसात होते. पण मग तुमचे ठिकाण ठरलेले ते तुम्हाला कुठल्याही हे करायचं असेल ना, ते फक्त परिक्रमाच्या नर्मदा परिक्रमाला कुठे ठिकाण नसतं. बरोबर. बाकी सगळे ठिकाणं ना केलेली ठरलेली असतात. आता पंढरपूर आली, सगळी ठिकाणं ठरलेली आहेत त्यांची. तिथेच थांबणार ते, दुसरीकडे कुठे थांबणार नाही. आता अक्कलकोटला जातात, एवढ्या वाऱ्या अक्कलकोटला जातात, सगळ्यांची ठिकाणं ठरलेली आहेत. तिथेच थांबणार ते. तिथे जेवणा खाण्याची सोय होणार, रात्री झोपायचं होणार, पहाटे सगळ्या आंघोळीची वगैरे सोय होणार, सगळं ठरलेलं आहे. त्याशिवाय होत नाही, वाऱ्या होत नाही. शेवटी घरच्यांचा सपोर्ट म्हणून तर, मिसेस माझा सपोर्ट म्हणून तर मी. त्यांनी केली का तुमच्या बरोबर कुठली एखादी वारी? नाही, तिला चालायचं एकदम कंटाळा. ते नाही, तुम्ही चाला, तुमचं पुण्य मी घेते. काय कमायचं पुण्य. पण ते नाही फिरत नाही, पण ठीक आहे ना, मला परमिशन तरी देते ना. बरोबर. मला तेवढं तर नाही, आरडाओरडा करून, वादविवाद घालून, रडारड करून, भांडणं करून पुढे जाणार. झालं नाही झालं, चांगलं झालं नाही वाईट झालं, ते सांगते तुम्ही जा व्यवस्थित. घरी गेल्यावर ते ऑप्शन करते. आता शेगावून घरी गेलं की ऑप्शन करतात वगैरे, ठीक आहे ना. बरोबर, चांगलंय. या एकंदरीत सगळ्या वारी तुम्ही ज्या केल्या आहेत त्या सगळ्या आध्यात्मिकच आहेत, बरोबर.
मग तुम्ही या क्षेत्रात कसे काय पुढे गेलेत? मग मी सांगितलं ना, मला चालायची आवूस होती. मग मला असं मनात होतं माझ्या की आपण शेगावच्या वारीला जाऊया. मी मोठ्या भावाला एकदा म्हटलो आपण शेगावला चालत जाऊया म्हणून. मी बराच चालत होतो. मला तो म्हणाला असं, मला घरी बाळू म्हणतात, आता रमेश नाव असलं तरी मला बाळू कुठेतरी जा तू चालायला वगैरे, कुठे पंढरपूरच्या वारीला वगैरे जा वगैरे. पंढरपूरच्या वारीला मी 1-2 वेळा गेलो, पण मला पंढरपूरच्या वारीला नाही जमलं. मला पंढरपूरची वारी आळंदी ते पुणे, पुणे ते सासवड, सासवड ते असे 3-4 टप्पे मी एक टप्पा असा केला, पण मला नाही जमलं पुढे त्यांच्याबरोबर करायला. मग असं मी त्याला म्हटलं तू माझ्याबरोबर येतो का, आपण शेगावची वारी करूया. शेगावची वारी करूया असं म्हटलं. आणि पुढच्याच वर्षी मला लगेच ते मासिकात ऋषिकेश कुठले ते मासिक आहे, त्या मासिकामध्ये शेगावच्या वारीची माहिती मिळाली. फुलसंगे सर, लेले आणि चिपळूणकर यांचे कॉन्टॅक्ट करा. लगेच फुलसंगे सरांकडे कॉन्टॅक्ट केला मी, म्हणाले या तुम्ही, मला चालण्याचा अनुभव वगैरे काय का वगैरे. मी गेलो त्यांच्याकडे आणि तिथून त्या सगळ्या हे सुरुवात झालं ना मला. मग शेगावची चालतोय म्हटलं, मग शेगावच्या वारीमध्ये जे अक्कलकोटला जाणारे लोक होते ते अक्कलकोटवाले बोलवायला लागले. त्यातले लोक गोंदवल्याला चालणारे होते, गोंदवल्याचे होते. त्याच्यामध्ये 2 जण आम्हाला बालाजीला जाणारे होते, तिरुपतीला जाणारे होते. तिरुपतीला जाणार होते, त्यांनी बघितले ते चालणारे. ते काय येतात लोक, बघतात कुठल्या वारीला कुठले लोक चांगले चालणार आहेत. बालाजीला मला बोलवत होते. मला त्या फोनने माझ्या दगा दिला, माझ्या फोन चालला नाही. मला त्यांचे कॉल आले, मला काय समजले नाही. त्या 2 वर्षांनी परत त्यातला एक जण आला होता आमच्या शेगावच्या वारीला. म्हणलं आपको कितना बार हमने ट्राय किया, पाया नाही. त्यांची सांताक्रूज त्यांची निघते वारी. सांताक्रूज ते सगळे उडपी वगैरे असे तिकडचे कर्नाटकचे, आंध्राचे कुठले ते जातात बालाजीला, तिरुपतीला जातात चालत. सांताक्रूज ते बालाजी दरवर्षी जातात. असं मग एक हा ह्या वारीत हा चाललाय ना की बाबा दुसऱ्या वारीला कोणतरी चला आमच्या उभं येणार का, चला आमच्या उभं येणार का, हे सगळं करत असताना मग आमचा विनायक जोशी म्हणून एक मित्र आहे ठाण्याचा, एअर इंडियामध्ये होता सर्व्हिसला, तो रिटायर झाला. त्याच्यात त्याच्या गोंदवल्याचे त्याचे गोंदवलेकर महाराज त्याचे एकदम शिष्य, ते शिष्य त्यांचा त्या गुरूंचा. त्यांनी हा विचार केला होता, गोंदवलेकर महाराजांनी संपूर्ण भारत पर्यटन केलं होतं. त्यांनी राम मंदिर ते स्थापन केलेलं आहे कुठे पंचायत एमपीला, युपीला म्हणजे वाराणसीला. आपण तिथे जायचं, तिथून चालू करायचं. मग त्यांनी पैसे वगैरे पण 2-3 वर्ष साठवून ठेवले होते पैसे, आपल्याला भवितव्यात तिकडे जायचं आपल्याला. त्याने आम्हाला दोघांना तयार केलं होतं, मी येता का तिकडे. मग आम्ही गेलो 3 जण तिकडे, चाललो आम्ही 92 दिवस चाललो आम्ही तिकडे. काही इसला अभ्यास नाही, कुठे ठिकाणं नाही, काय नाही. इकडे गोंदवल्याला गेलो, जीप घेऊन गोंदवल्या गेलो, गोंदवल्याचं दर्शन घेतलं. तुम्ही शेगावला गेलो, शेगावचं दर्शन घेतलं. शेगावून आम्ही याला गेलो, वाराणसीला गेलो, काशीला. काशीला 2 दिवस राहिलो तिकडे. गंगेत आरती वगैरे केली, गंगेत आंघोळ वगैरे सगळं केली आणि तिथून आम्ही दर्शन घेऊन आम्ही निघालो. ते याला गेलो, रामेश्वरला गेलो. 92 दिवस लागले मला, 2700 किलोमीटर आहे. तिथून आलो आम्ही गोंदवल्याला आलो, गोंदवल्याला नमस्कार करून घरी आलो. असं कोण ना कोणते त्या वारीला तुम्हाला बोलवत राहतो. मग माहीत झालं तुम्ही हे करताय, तुम्ही बोलवतात तुम्ही. पण परमेश्वरच त्या घटना घडवून आणतो. पण मी परमार्थिक म्हणजे एवढं करतो मी, म्हणजे आहे काय त्याला म्हणतात तुम्ही, आध्यात्मिक पोथी वाचतो मी, आरत्या करतो. गुरुवारी आमच्याकडे आरती असते गजानन महाराजांची आणि दत्ताची. एवढं करता येईल. अथर्वशीर्ष करतो, संकष्टीला अथर्वशीर्ष केल्याशिवाय राहत नाही. 21 अथर्वशीर्ष करतो मी. हे एवढं बारीक सारीक सगळं आध्यात्मिक करतो. अगदी फार मोठं आध्यात्मिक केलंय. 4-5 जप करत बसलो वगैरे असं होत नाही. रोजच्या रोज जप करायचा तेवढा करतो मी. असं भरपूर आध्यात्मिक असं नाहीये माझं. तुम्ही जे काय करता त्याच्यात सातत्य आहे ना, हेच खरं आहे, हेच महत्वाचं असतं. आज कंटाळा आला मग उद्या सोडून दिला, आज नको करूया, उद्या करूया, आज थकलोय उद्या करूया, आज नाही करायचं असं नाही. संध्याकाळी रामरक्षा म्हणायची वेळ म्हणायची, रात्री रामरक्षा झोपायच्या आधी रामरक्षा म्हणायची वेळ म्हणायची. रामरक्षेशिवाय आपला दिवस जाणार नाही. असं एवढंच आध्यात्मिक आहे, बाकी आध्यात्मिक काही नाही. त्याला कोण म्हणणारे नाही, कोण म्हणत नाही आध्यात्मिक करतात तुम्ही म्हणून. जे करणारे भरपूर आहेत ते म्हणत नाही एवढं आध्यात्मिक हे काय, आध्यात्मिक काय आहे. आता परिक्रमा ज्यांना करायची असेल त्यांनी मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही पद्धतीने तयारी कशी करावी? मानसिक महत्वाची,
हम्म. गेलो ना तिकडे परिक्रमा करायला गेलो, मी माझ्या अनुभवानं सांगतो. एक 15 दिवस आपण राहू शकत नाही तिकडे. एक तिथली परिस्थिती, खाण्यापिण्याची हालचाल, खाण्यापिण्याचे हाल, चालण्याचे, आपण एकटं चालत असो, आपला हे परिसर नाही तो, आणि सगळं आपल्याला घरचं आठवत असतं. आपण काही विरक्ती घेतलेली नाही, आपण संसारी आहे. त्यामुळे तिकडचं सगळं आठवत असतं. म्हणजे बायको काय करत असेल, घरात आता ह्याला टी व्ही लागलेला असेल, आता हे कार्यक्रम चालू असतील, मुलगीचे फोन आले, हे आले, मुलीचे फोन येतात, म्हणून हे सगळं मग घरचं सगळं चित्र डोळ्यासमोर येते. आपण आता हे सगळं सोडूया, निघून जाऊया. मी किती वेळा तर ठरवलं, आता उद्या आजचा दिवस गेला, उद्या निघून जायचं. असं उद्याचा दिवस भरला की आज नाही करायचं, आता उद्या आजचा दिवस करायचा, उद्या निघून जायचं. हळूहळू 15 दिवस उरले होते, मग तिकडची सवय होते, चालू झालं. असं होतं. आणि पहिल्या परिक्रमेला तर मला भरपूर वेळ मला असं त्रास झाला. जवळ 15 दिवस माझे असेच झाले. कधी आपण नको सोडून द्याय. झाली माझी परिक्रमा एकदम फार छान झाली. म्हणजे असे विचार सुरुवातीला येतात, पण ते येतात. नंतर नाहीसे होतात. येतात. चिकाटीने तुम्ही हो, परिक्रमा चिकाटी, चालू हो, ठेवली हो. पाहिजे. आणि याच्यातच लोक भरपूर जातात. हा आणि ते म्हणतात ना, ग्रुप फुटतात. हा ग्रुप टिकत नाही हो तिकडे. हो हो. ग्रुप नाही टिकत म्हणजे कोणतरी मी म्हटलं ना, म्हणून ते कोणतरी 4 जण तयार होतात जायचं म्हणून. बरोबर. जायचं म्हणून ते सगळ्यांना एक तर सवय नसते, शारीरिक सवय नाही, हो हो. मानसिक ही जी सवय आहे, वैराग्य कोणी घेतलेलं नसतं. आता हे खरं परिक्रमा हे वैराग्यवाल्यांचं काम आहे. 60 झाल्यानंतर सगळं संसार सोडलाय, सगळं झालंय, आता घरी काय राहिलेलं नाही, आपल्यावरती कोण अवलंबून नाही, आपल्याला काय करायचं नाही, तर ठीक आहे. तुम्ही घरचे सगळे ओढ असले लागलेले असते ओपले आणि जातात, मग ते बरेच लोक असं मागे जातात परत, नाही झेपत त्यांना. त्यामुळेच ते झेपत नाही, मानसिक तयारी सगळ्या जास्त. स्वावलंबन आहे ना. आता आम्ही बोललो ना, भांडी गेली, भांड्यांना माती लावायची, माती लावली, एकदा आम्ही भांडी घेतली आणि माती वगैरे लावली, चुलीवर ठेवली, भात बनवला, भात आणि आमटी बनवली, आणि ते घासली वगैरे भांडी सगळी. भांडी ते आशीर्वाद द्यायला गेलो तर बघितलं ते काळे डाग निघाले नाही. त्या होता महंत. साधू होता, त्याने ते असं 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 फेकून दिलं अंगावरती. हे साफ करो, दिखता नहीं आपको, आंख नहीं है, हे साफ करो, हे एक भी काला डाग नहीं रहना चाहिए, साफ करो. आता त्याला कोण सांगणार की आम्ही घेतलं तेव्हा पण काळे डाग होते. म्हणजे ते मारझोड करायला कमी नाही करत ते साधू, मारतात ते. आम्ही 1-2 जण बघितलेले, कान वगैरे धरतात, ते मारतात वगैरे, थापडी वगैरे मारतात, करतात ते लोक, साधू लोक. आम्ही गप्प बसलो. परत गेलं जेवढं साफ करायला, नंतर आम्ही ठरवलं आता भांडी घ्यायची नाही, आपण जेवण करायचं नाही. मिळालं तयार जेवण मिळालं आपण करायचं, नाहीतर आपण खाऊन उपाशी यायचं. मी घरी आलो ना, माझं 22 किलो वजन कमी झालं होतं. पटवर्धन म्हणून आमचे एक स्नेही येते, ते दोघं नवरा बायको मला भेटायला आले होते. मी बाहेर बसलो होतो, कॉटवरती बसलो होतो बाहेर घरात. ते आले, वहिनीने विचारलं तुमचे बंधू आलेत ना परिक्रमा करून, तर मलाच विचारते ती. म्हटलं अहो मीच ते. अहो काय म्हणता तुम्ही, एवढा बारीक झालो होतो, 22 किलो वजन कमी झालं होतं. आता लोकांची वजन वाढतात तिथे जाऊन. आता फॅक्ट आहे. म्हणजे फक्त चालायला तुम्ही 15-20 किलोमीटर चाललात ना, तुमची परिक्रमा एवढी सुंदर परिक्रमा होते, काही नाही. आता काही तसे तितकेसे कष्ट नाहीत. म्हणजे मला एक स्वतःचे सगळे कपडे धुवायचे, भांडी घासायची, कपडे धुवायचे, हे सगळी तयारी पाहिजे, एवढी सवय पाहिजे. ते आपले कपडे तर आपल्याला रोजच्या रोज धुवायला पाहिजे, हे सवय पाहिजे. आणि आता भांडी तर आता स्वयंपाक करायचा प्रश्नच येत नाही, त्यावेळची गोष्ट होती. आता काय राहिलं नाही. बनाया हुआ खाना ही मिल जाते. बना हुआ खाना मिळते. नर्मदे हर. नर्मदे यार. आमच्या चॅनलवर येऊन तुम्ही छान हितगुज केलं, आमच्याशी चांगला त्या चॅनलवरती मला बोलायला संधी दिल्याबद्दल आपले धन्यवाद. मी पण तुमचे आभार मानते. नर्मदे हर. नर्मदे हर.